कोकण, पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आई एकविरा देवीने दिला ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या बाजूने कौल। श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे त्वरित इलेक्शन घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश। पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टवर देवीच्या भक्तांमधून 2 सदस्य निवडण्याकरिता घेण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी नवी मुंबई येथील देवीचे भक्त ॲडव्होकेट चेतन रमेश दादा पाटील यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टाने डिसमिस करून त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी दिले आहे। कार्ला येथील श्री एकविरा देवी ही कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला या समाजाची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे। श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर 7 सदस्यांची निवड करण्यात आली असून या 7 सदस्यांनी देवीच्या भक्तांमधून 2 सदस्य निवडण्याकरिता उमेदवारी अर्ज मागवले होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने या अगोदर आदेश दिलेले असताना देखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी ॲडव्होकेट चेतन रमेश दादा पाटील यांच्या विरोधात कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला व एकविरा देवीच्या भक्तांवर अन्याय करण्यासाठी सुप्रीम कोर्ट येथे SLP क्रमांक 18709/2023 मध्ये इंट्रीम ऍप्लिकेशन नंबर 7440/8/2024 व 74/409/2024 या माध्यमातून पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती, परंतु श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनाथ देशमुख व इतर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस करून टाकून त्वरित इलेक्शन घेण्याकरिता निर्देश दिले आहेत। याबाबत माहिती देताना ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी देवीच्या भक्तांमधून 2 सदस्य निवडण्याकरिता काही स्थानिक व्यक्तींचा विरोध असल्याने ते वारंवार याचिका दाखल करत आहेत, परंतु आई एकविरा देवीने तिच्या प्रामाणिक, सच्चा आणि निष्ठावंत भक्तांच्या बाजूने कौल दिला असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे। तसेच कोळी, आगरी, भोई, वैती, मांगेला व देवीच्या भक्तांविरोधात कट कारस्थान करणाऱ्यांना वेळोवेळी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात असू दे किंवा सर्वोच्च न्यायालय असू दे त्यांना 3ही वेळा हरवलेले आहे। त्यांना त्यांची जागा ही आई माऊलीने दाखवली असल्याने हा सर्व एकविरा आईंच्या भक्तांचा विजय असल्याचं सांगून सर्व समाजाने व देवीच्या भक्तांनी अशा प्रवृत्तीने विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, नवी मुंबई। नमस्कार। खरं तर 24 ऑगस्ट 2023 ला माननीय उच्च न्यायालयाने मी दाखल केलेल्या याचिकेवरती निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने 2 भाविक भक्तांची निवड करायला एकविरा देवस्थान ट्रस्टचे निवडून आलेले 7 लोकांना सांगितलं होतं। त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केली। 15 सप्टेंबर 2023 ला सुप्रीम कोर्टाने देखील हायकोर्टाचा निर्णय अबाधित ठेवून वरून गुप्त मतदान घ्यायचे पुढील निर्णय सुनावला। त्याच्यानंतर 7 महिने उलटून जाऊन सुद्धा आज रोजीपर्यंत त्यांनी इलेक्शन घेतले नव्हते। त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाला गुमराह करून 2 ऑर्डर पोझिशन हँडओव्हरच्या स्वतःच्या बाजूने घेतल्या आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही ते इलेक्शनची प्रोसिजर फॉलो करतोय, माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाची आम्ही ऑर्डर फॉलो करत आहोत। परंतु अचानक आता एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने 15 सप्टेंबर 2023 ला दिलेल्या निर्णयाची फेर विचार करण्यासाठी याचिका दाखल केली। त्याला सुद्धा आम्ही चॅलेंज केलं, मी पार्टी असल्यामुळे, आणि ती सुद्धा आम्ही त्यांची खारिज करून टाकली आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा सांगितलं की 24 ऑगस्ट 2023 ची मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर आणि 15 सप्टेंबर 2023 ची सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर ही तुम्हाला फॉलो करून त्वरित इलेक्शन्स घेणं हे बंधनकारक आहे, नाहीतर मला कंटेम्प्ट ऑफ कोर्टची मुभा सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने करण्यात यावी माननीय उच्च न्यायालयाने असे स्पष्ट निर्देश सांगितलेले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.